ही कथा आहे एका ऑस्ट्रेलियन मुलाची, पण त्याच्या हृदयात मात्र देसी ममतेची गोड झुळूक. त्याने टाकलेला व्हिडिओ व्हायरल. 5 थिंग्स आय कांट डू इन फ्रंट ऑफ माय इंडियन गर्लफ्रेंड. व्हिडिओ सुरू होताच त्याची निरागस चाल, त्याच्या बोलण्यातला गोंडसपणा, चेहऱ्यावरचे नॅचरल एक्सप्रेशन्स आणि सगळ्यात भारी त्याची मस्त हिंदी. Hey Bolji, कैसे हो? Don't Hey say the Uncle G, name. कैसे हो? कैसे हो? No! Why are you eating with left hand? I wasn't. Hey babe, what time's the function tonight? 8 p.m. 8 p.m? Yeah. Okay, Siri, set an alarm for 9:30. But on your phone, are you doing your Hindi lessons? Yeah, definitely. सुप्रभात दोस्त, मेरा नाम डैनियल है. पडली Good तर मी job. आता लगेच माफी मागतो. 2. तिच्या आईवडिलांना पहिल्या नावाने बोलवत नाही. 3. डाव्या हाताने खात नाही. 4. भारतीय फंक्शन्सला उशिरा येणं आता नॉर्मल आहे. आणि 5. आणि फोनवर बहुतेक वेळ हिंदी शिकतो. हे सांगताना त्याचा चेहरा थोडा हसरा, थोडा लाजरा, अगदी भारतीय नवऱ्यांनी बायकोसाठी बदललेल्या सवयींसारखं. लोक त्याच्या हिंदीवर फिदा, कमेंट्समध्ये प्रेमाचा वर्षाव. तुझी हिंदी तर झक्कास, इंडियन पॅरेंट्स तर लगेच इम्प्रेस होतील. काही जण म्हणाले, पायाने स्पर्श झाला की आम्हीही सॉरी म्हणतो, तेच आपले संस्कार. या कथेने दाखवलं, प्रेम म्हणजे स्वतःला बदलणे नाही, प्रेम म्हणजे मनात थोडी जागा मोकळी करून देणे. दोन्ही कथा एकच संदेश. कालची पायलट नवरा बायकोची कथा असो की आजचा देसी संस्कृतीचा स्वीकार करणारा ऑस्ट्रेलियन मुलगा, दोन्ही कथा सांगतात, प्रेम जगात कुठेही असो, भावना नेहमी त्याच राहतात. लाज, हसू, आदर, काळजी या भाषा कुठल्याही देशाच्या नसतात, त्या हृदयाच्या असतात. प्रेम लहान क्षणांत उमलतं, कधी पतीच्या अनाउन्समेंटमधून, कधी एखाद्याने आपल्यासाठी भाषा शिकण्यातून. शेवटी मनाला एकच जाणवतं, प्रेम हे बोलून दाखवायचं नसतं, ते जगून दाखवायचं असतं.